प्रकाश आंबेडकरांची निवडणूक आयोगाविरोधातील याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली। याचिका ऐकून कामकाजाचा वेळ वाया घालवल्याचं मत 2024 मध्ये विधानसभेवेळी 5 वाजल्यानंतर झालेल्या 76 लाख मतदानावर प्रकाश आंबेडकरांचा आक्षेप। किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये। सोमय्यांच्या मशिदीत जाण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरील बैठकीमध्ये अजित पवारांच्या सूचना। न्यायालयाच्या आदेशाने भोंगे उतरवले पाहिजेत। मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात किरीट सोमय्यांची भूमिका योग्यच। आशिष शेलार यांच्याकडून पाठराखण। किरीट सोमय्यांनी जाणून बुजून मशिदीतील भोंग्यांचा वाद उकरून काढला। सपा नेते अबू आझमींचा आरोप। अजित पवारांनी योग्य मार्ग काढण्याचं आश्वासन दिल्याचंही भाष्य। अनधिकृत भोंग्यांच्या संदर्भात नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करा। उपमुख्यमंत्री अजितदादांचे पोलीस आयुक्त आणि महासंचालकांना निर्देश। तर मुंबईमध्ये आतापर्यंत 1,500 भोंगे उतरवण्यात आल्याची आयुक्तांची माहिती। संग्राम जगताप यांची राष्ट्रवादीच्या नियमित बैठकीला दांडी। अक्कलकोटमधील सभेत विशिष्ट समाजावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरती संग्राम जगताप यांच्या कृतीबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीत नाराजी। अजित पवारांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवारच माळेगाव कारखान्याचे नवे चेअरमन। 21 पैकी 12 उमेदवार जिंकून अजितदादांची बाजी। एक हाती सत्ता कायम। आमच्याकडे चेअरमन पदाचा चेहरा नव्हता, पैसाही नव्हता, पण काहींनी खूप पैसा वाटल्याचं ऐकलं। आमचे सर्व उमेदवार फाटके आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहणं आमचं काम। माळेगाव कारखाना निवडणुकीतील पराभवानंतर योगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। माळेगाव कारखाना निवडणुकीत शरद पवार गटाच्या पॅनलचा दारुण पराभव। बळीराजा सहकार बचाव पॅनलचा सर्व उमेदवारांचा पराभव झाला असून शरद पवार गटाच्या पॅनलमधील उमेदवारांना 3ऱ्या क्रमांकाची मतं या उमेदवारांसाठी सुप्रिया सुळे आणि योगेंद्र पवार यांनी घेतल्या होत्या सभा। आता भव्यात राजकीय टॉप 9 मध्ये विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या राजेशाही थाट। खासदार आमदारांसाठी चांदीच्या थाळीमध्ये भोजन, मात्र ताट चांदीचं नसून व्हाईट मेटल आर्टिफिशियल ताट। विधिमंडळ सूत्रांचं स्पष्टीकरण। अंदाज समितीच्या अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप। अध्यक्षांना शान शौकीन आणि चैनीची चटक लागली आहे। संजय राऊतांची टीका। तर रोम जळत होतं तेव्हा राजा पखवाज वाजवत होता असं म्हटलं जातं, तीच महाराष्ट्राची परिस्थिती आहे। राजू शेट्टींची राज्य सरकारवर खोचक टीका। मला जेवायला बोलावलं नव्हतं, मला त्याबद्दल माहिती नाही, मी त्याचा लाभार्थी नाही। चांदीच्या ताटावरील आरोपांवरती आशिष शेलारांचं उत्तर। शक्तीपीठ महामार्गाला मंजूर झालेल्या 20,000 कोटी पैकी 10,000 कोटी पालिका निवडणुकांसाठी वापरले जातील। संजय राऊतांचा आरोप। पहिलीपासून हिंदीच्या मुद्द्यावरून दादा भुसे यांना आम्ही सर्वांशी चर्चा करण्याची जबाबदारी दिली आहे। इतर माध्यमातील मुले पुढे जाऊ नयेत यासाठी मराठीचा हिताचाच निर्णय घेऊ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। भविष्याचा वेध घेत हिंदी भाषेचा निर्णय घेतला होता, पण मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील। हिंदी भाषा माझ्या प्रतिष्ठेचा विषय नाही, मी साधारण कार्यकर्ता। हिंदीच्या मुद्द्यावरून दादा भुसेंकडून भूमिका स्पष्ट। पहिलीपासून हिंदीची आवश्यकता नाही। हिंदी सक्तीबाबत उपमुख्यमंत्री शिंदे आणि दादा भुसे यांच्याशी बोलणार। हिंदी भाषेच्या सक्तीवरती प्रताप सरनाईक यांची भूमिका। औरंगजेबाचं गुणगान गाणाऱ्या माजी आमदाराची DNA टेस्ट करावी लागेल। माजी आमदार आसिफ शेख यांनी औरंगजेबाची स्तुती केल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांची टीका।